प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे गटाचा जोरदार प्रचार, उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 9 मधील शिवसेना शिंदे गट अधिकृत उमेदवार रवींद्र ढगे, उषा गायकवाड, सुरेश टेंगले यांनी प्रभागात प्रत्यक्ष फिरून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती नागरिकांना दिली। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिलेला सन्मान व आधार याबाबत सविस्तर भूमिका मांडत लाडक्या बहिणींचे जनक हे शिंदे साहेबच आहेत असे त्यांनी ठामपणे सांगितले। प्रभागातील महिलांनीही आम्हालाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। हा प्रभाग पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र मागील निवडणुकीत येथे बदल घडून आला असून यावेळी आणखी मोठा बदल होईल असा विश्वास प्रचार यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे। या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाला मोठा प्रतिसाद मिळत असून रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते म्हणून नागरिकांनी आमची ओळख पटवली आहे असे उमेदवारांनी सांगितले। निवडणुकीत 1 नंबरच्या चिन्हावर तिन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले। लाडक्या बहिणींसह सर्व मतदार आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करतील व तिन्ही उमेदवारांना नगरसेवक होण्याची संधी देतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। जय महाराष्ट्र। आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वतः मी रवींद्र ढगे, त्याबरोबर उषाताई गायकवाड आणि आमचे मित्र सुरेश तुकाराम टेंगले हे 3 शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहोत। आणि ह्या प्रभागामध्ये आम्ही फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे। कारण आत्तापर्यंत सांगली महापालिकेमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून कोणी लढलेले नव्हते, परंतु शिवसेनेचे शिंदे साहेबांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला खरोखरच लोकांचा प्रतिसाद आहे। कारण त्यांनी लाडक्या बहिणीचे जनक आहेत, लाडक्या बहिणी योजनेचे जनक आहेत। आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही प्रभागात फिरतो त्यावेळेला प्रत्येक महिलेला आम्ही आवाहन करतो की जे लाडक्या बहिणी, लाडक्या भावाच्या उमेदवारांना मतदान करा ही विनंती करत असताना खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं। आणि 100% आम्ही उमेदवाराकडनं जरी नाही बघितलं तर आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिंदे साहेबांच्याकडे बघून आम्ही मतदान करणार। ह्या पद्धतीने मतदारांचा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। या ठिकाणी मी प्रत्येक लोकांना, इथल्या मतदारांना आवाहन करतो की नियतीने सुद्धा आम्हाला तिघांनाही अ गटामध्ये सुद्धा 1 नंबरचेच बटन दिलेलं आहे, ब गटामध्ये सुद्धा 1 नंबरचे बटन आहे आणि ड गटामध्ये सुद्धा 1 नंबरचेच बटन आहे। त्यामुळे आम्हाला धनुष्यबाणासमोरून 1 नंबरचे बटन दाबून आम्हाला तुम्ही मतदान कराल हे नक्कीच मी विश्वास व्यक्त करतो। आणि या ठिकाणी 1 नंबरचं बटन 1 नंबरमध्ये मतदान करून आम्हाला 1 नंबरने निवडून देणार हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आता तो जर विषय घ्यायचा म्हटलं तर खरोखरच या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 हा बालेकिल्ला होता, परंतु ज्या वेळेला आम्ही 2014 पासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आज अखेर भाजपाची ताकद वाढलेली। परंतु ज्या वेळेला काँग्रेसमधील लोक भाजपमध्ये आले त्यावेळेला जनतेला भाजपमध्ये काम करणाऱ्या लोकांवर अन्याय झालाही दिसून आला। मग जेव्हा अन्याय झाला त्यावेळेला मला लोकांनीच, बऱ्याच लोकांनी केलं की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, कारण आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। कारण जे काँग्रेस विचाराचेच लोक परत भाजपमध्ये आले तर त्याचा काहीसुद्धा वार्डामध्ये प्रगती होणार नाही आहे। त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांच्या जी शिवसेना आहे त्या गटामध्ये आम्ही प्रवेश केला। परंतु आज त्याचा काही आमच्यावर परिणाम होणार नाही, कारण आम्ही इथंही संघटनात्मक काम केलेलं, इथंही तेच आम्ही करतोय। कारण आम्ही सर्वजण तिघही चळवळीतले काम करणारे उमेदवार आहोत, त्यामुळे त्याचा परिणाम आम्हाला नक्कीच होणार नाही। आणि आज जर विचार केला तर आमची स्पर्धा त्यांच्याशी राहिलेलीच नाही आहे। भाजप 4 दिवसापूर्वीच आमच्यापासून म्हणजे पाठीमागं राहिलेला आहे, आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आलेलो आहे। त्यामुळं आमची स्पर्धा आता त्यांच्याशी संपलेली आहे। तुम्हाला ह्या प्रभागामध्ये प्रतिसाद कसे मिळत आहे? मी आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला प्रभागामध्ये एक सुशिक्षित चेहरा आणि कोणत्याही प्रकारची ठेकेदारी नसलेला, म्हणजे कारण ठेकेदार ज्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि ते आता मालक झालेले आहेत, आम्ही सेवक म्हणून चाललेलो आहे, नगरसेवक। या ठिकाणी खरोखरच नगरसेवकाला सेवक म्हटलेला जनतेचा। आणि जे
ठेकेदार म्हणून आहेत ते मालक आहेत त्यांना, कारण तुम्ही 15 तारखेला मतदान केलं की दुसऱ्या दिवसापासून त्याला साहेब म्हणावं लागेल. पण आम्हाला साहेब म्हणायची गरज नाही, कारण आम्ही सर्वसामान्य जनतेतले उमेदवार आहोत. त्यामुळे आम्हाला तुम्ही नक्कीच या ठिकाणी मतदान करणार हे आम्हाला गॅरंटी.